श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 मार्चला म्हणजेच गुरुवारी आहे चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी. सध्या गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रीची दुर्गाष्टमी तिथी जी आहे तर ती 26 मार्चला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी आहे. यंदा रामनवमी आणि दुर्गाष्टमी तिथी ही एकाच दिवशी आलेली आहेत आणि म्हणून बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की दुर्गाष्टमी आणि रामनवमी एकाच दिवशी म्हणजे एकत्रित साजरी करायची आहे का. तर बघा, तुम्हाला शुभमुहूर्त सांगणार आहे. आपल्याला माहीत आहे की जेव्हा एका दिवशी 2 तिथी येतात तेव्हा आपली थोडीफार धांदळ जी आहे तर ती उडत असते. आता चैत्र नवरात्रीची जी अष्टमी तिथी आहे तर ती 25 तारखेला म्हणजेच उद्या बुधवारी 1:50 सुरू होणार आहे आणि 26 तारखेला सकाळी 11:48 नंतर ती संपणार आहे. ज्यांना या दुर्गाष्टमीच्या तिथीवर काही प्रभावी सेवा करायची असतील तर त्या सेवा आपल्याला 25 तारखेला दुपारनंतर म्हणजेच 1:50 नंतर तुम्ही सेवा करू शकता. परंतु पहा, खरं तर आपण उदय तिथी जी आहे तर ती महत्त्वाची मानत असतो. उदय तिथीनुसारच आपण कोणतीही तिथी जी आहे तर ती साजरी करत असतो आणि मग उदय तिथी जी आहे तर ती 26 मार्चला सकाळी 11:48 ती संपणार आहे आणि लगेचच नवमी तिथी जी आहे तर ती सुरू होते. आणि म्हणून उदय तिथीनुसार सूर्याने बघितलेली ती तिथी ग्राह्य धरली जाते. म्हणून अष्टमी ही 26 तारखेला आलेली आहेत. आता जर अष्टमी 26 तारखेला आहे तर रामनवमी पण 26 तारखेलाच साजरी करायची आहे. कारण प्रभू श्रीरामांचा जन्म 12:39 झालेला आहे आणि जी काही नवमी तिथी आहे तर ती 26 मार्चला सकाळी 11:48 सुरू होत आहे आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीसुद्धा याच दिवशी साजरी करायची आहे. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो 11 लवंगांचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही 26 मार्चला म्हणजे रामनवमीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या आत करायचा आहे किंवा तुम्ही उद्या 25 तारखेला दुपारी 2 वाजल्यानंतरनं सुद्धा हा जो उपाय आहे तर हा करू शकता. आता तुम्ही बघितलं असेल की शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा दुर्गाष्टमी तिथी हा खूप मोठा दिवस असतो. तसंच चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण दुर्गाष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानला गेला आहे आणि म्हणून चैत्र नवरात्र अष्टमी तिथी ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली गेली आहे. दुर्गाष्टमी ही तिथी आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी, तिचा मानपान सन्मान करण्यासाठी, कुळाचार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. जे भक्त 9 दिवस दुर्गादेवीची कुलदेवीची पूजा करतात, उपवास करतात, त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे दूर होतात. माता देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट स्वतः दूर करते आणि तिच्या कृपेने घरात अन्न आणि संपत्तीची कधीही कमतरता राहत नाही. नवरात्रीत येणाऱ्या दुर्गाष्टमीला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी दुर्गादेवीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी चैत्र नवरात्र दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण 11 लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने कुलदेवीची अखंड कृपा राहील. कुटुंबाची प्रगती ही कधीही थांबणार नाहीत. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर असा हा 11 लवंगांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल
त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटन देखील क्लिक करा. तर पहा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आई भगवतीसोबतच आपल्या कुलदेवीची देखील पूजा केली जाते. आपली कुलदेवी या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरत असतो. परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी ही ओटी भरली तर ती अतिशय शुभ मानली जाते. त्यामुळे तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर नक्कीच गुरुवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. गुरुवारी नाही शक्य झाले तर तुम्ही शुक्रवारी ही ओटी भरली तरीही चालेल. जिथे कुठे तुमच्या कुलदेवीचं मूळस्थान आहे तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या घरीच तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल किंवा तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तिथे समोरच तुम्ही ही जी ओटी आहे तर ही भरू शकता. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या 25 मार्चला दुपारी 2 वाजल्यानंतरनं कधीही करू शकता. अगदी तुम्ही 25 तारखेला सकाळी 12 वाजण्याच्या आत तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. या दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी साक्षात कुलदेवी ही पृथ्वीवरती निवास करत असते. जेव्हा पण या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय, सेवा, उपासना करत असतो तेव्हा कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि कुलदेवीची अखंड कृपा ही आपल्या घरामध्ये राहत असते. लवंगा या अतिशय शुभ आणि पवित्र असल्यामुळे लवंगांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच लवंगा देवी देवतांना सुद्धा प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात, ज्यामुळे त्यांची अपार कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी, ऐश्वर्य येत असते. आणि म्हणूनच जर तुमच्याही घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी आहे, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये सतत कटकटी, मतभेद होत असेल, भांडणे होत असेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरात कोणतंही शुभ कार्य हे घडून येत नसेल, कोणत्याही शुभ कार्यामध्ये सतत अडचणी, अडथळेच येत असतील तर तुम्ही उद्या म्हणजेच गुरुवारी दुर्गाष्टमीला हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये नक्की करा. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील. कुलदेवीची अखंड कृपादृष्टी ही तुमच्या कुटुंबावर राहील आणि हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या 100% पूर्ण होतील. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 लवंगा लागणार आहेत. लवंग घेताना कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा फुलं नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका. 11 चांगल्या ज्यांना फुलं आहेत अशाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा अखंड घेतल्या तर त्याचं फळ देखील अखंड प्राप्त होते. तुटलेल्या, फुटलेल्या लवंग घेतल्या तर त्याचं अखंड फळ जे आहे तर ते मिळत नाही. म्हणून अखंड 11 लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायचे आहेत. लवंग घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ही लवंग आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहेत. लवंग अर्पण करताना लवंगाचा जो देठ असतो तर तो आपल्याकडे येईल आणि लवंगाचं फूल हे पुढच्या साईडने म्हणजे कुलदेवीकडे येईल. अशा पद्धतीने तुम्हाला पहिली लवंग अर्पण करायची आहे. यानंतर दुसरी लवंग हातामध्ये घ्यायची आहेत. पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि दुसरी लवंग ही कुलदेवीला अर्पण करायची आहे. याच पद्धतीने तुम्हाला 11 लवंगा 11 वेळा आपल्या हातामध्ये घेऊन
11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि या 11 लवंगा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायच्या आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की कुलदेवीचा फोटो, टाक, मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला त्या फोटोसमोर किंवा टाकासमोर ह्या लवंगा अर्पण करायच्या आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की एक लवंग घेण्यापेक्षा 11 लवंगा एकाच वेळी हातामध्ये घेतल्या आणि 11 वेळा जर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून या लवंग अर्पण केल्या तर चालेल का? तर अजिबात नाही. आपल्याला प्रत्येक लवंगाला एक मान द्यायचा असतो आणि म्हणूनच प्रत्येक लवंग एकदाच घ्यायचे आहेत. म्हणजेच एक लवंग हातामध्ये घेतल्यानंतरनं त्यावरती आपल्याला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आणि यानंतर ती लवंग तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे. आता या लवंगा अर्पण केल्यानंतर तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात ज्या काही समस्या, अडीअडचणी सुरू आहे तर त्या दूर होण्यासाठी, कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता यानंतर या लवंगा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायच्या आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहे. या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये या 11 लवंगा बांधून त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण थोडेफार पैसे ठेवतो, तिजोरी आहे, तर तिथे तुम्हाला या लवंगांची पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. किंवा तुमचं एखादं दुकान आहे, उद्योग व्यवसाय आहे, तिथे तिजोरी असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवली तरीसुद्धा चालेल. संपूर्ण वर्षभर ही पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्येच पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग इच्छा नोकरी प्राप्तीची असेल, धनप्राप्तीची असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमची अजून शारीरिक, मानसिक कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी 2 लवंगा हातात घ्यायच्या आहे. आपल्या देवघरासमोर आसन टाकून आसनावरती बसायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला या लवंगांवरती ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. नवार्णव मंत्र जो आहे तर तो आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. जर आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर नवार्णव मंत्राचं पठण करावं, जेणेकरून आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. आता 108 वेळा या मंत्राचं पठण करून झाल्यानंतरनं या लवंगा तुम्हाला कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. तर हा उपायसुद्धा तितकाच प्रभावी आहे. हा उपाय केल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. तसेच तुमच्यावर एखादं कर्ज असेल, घराचं, गाडीचं, जमिनीचं किंवा इतर कुठलंही पर्सनल कर्ज तुमच्यावरती असेल तर ते परतफेड करायचं असेल किंवा कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल, हवा तसा पैसा येत नसेल तर या नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजेच श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्हाला आपण आपल्या देवघरामध्ये जो दिवा नेहमी लावतो ना, तो दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेल घातलं तरीसुद्धा चालेल आणि त्या दिव्यात तुम्हाला अखंड अशा 9 लवंगा टाकायच्या आहेत. हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील, याची विशेष काळजी घ्यायची आहे. म्हणून भरपूर तेल किंवा तूप तुम्हाला घालायचं आहे. चुकून दिवा विझला तर पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकता. दुसऱ्या दिवशी हा दिवा शांत झाल्यानंतरनं त्या 9 लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्यासोबत 2 ते 3 कापूरवड्या ठेवून त्या तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. तर हा एक उपायसुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर 64 योगिनी यंत्र जर तुम्ही लावत असेल तर ते आवर्जून या दिवशी काढायचं आहे, स्वच्छ साफ करायचं आहे. उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. ही सगळी सेवा करायची आहे आणि परत ज्या जागेवरती हे 64 योगिनी यंत्र आहेत तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. वर्षातून आपल्याला 1 ते 2 वेळा हे जे यंत्र आहे तर ते चार्ज करायचं असतं. म्हणजे बघा, ज्या प्रकारे आपला मोबाईल असतो तो सुद्धा आपण दररोज चार्जिंग करत असतो,
तरच त्याची पॉवर जी आहे तर ती वाढत असते. अगदी तसेच या यंत्रावर सुद्धा आपल्याला सेवा ज्या आहे तर त्या करायच्या असतात. या सेवेने ते यंत्र जे आहे तर ते चार्ज होत असते आणि जेव्हा असे यंत्र आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती असते तेव्हा आपल्या घरात सुखशांती समृद्धी ही नांदत असते. तसेच तुम्ही अष्टमी किंवा रामनवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा सुद्धा पाठ करू शकता. 26 तारखेला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करायचाच आहे. एक तरी पाठ जो आहे तर तो आपण नवरात्रीच्या काळामध्ये करायला हवा. तर ही काही प्रभावी सेवा आणि उपाय आहेत जे आपल्याला या चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.